रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले। यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत। अधिकृत वितरक काजवा शेतकरी सेवा केंद्र पणदूर। इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस या संस्थेस कृषी महाविद्यालयास BSc ॲग्रिकल्चर मान्यता मिळाली आहे। सन 2023-2024 या वर्षी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन संस्था अध्यक्ष भूपतसेन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केले। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ तापोली अंतर्गत कृषी महाविद्यालयास BSc ॲग्री सन 2023-2024 या वर्षापासून मान्यता मिळाली असून कुडाळ तालुक्यातील डिगस इथं हे महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे। ग्रामीण डोंगराळ भागात कृषी महाविद्यालय सुरू होत असल्यानं या भागातील विद्यार्थ्यांना कृषी पदवी शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे। सुरुवातीला या महाविद्यालयात पहिली बॅच 60 विद्यार्थ्यांची राहणार आहे। शेतीवर संशोधन करून दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणं हा महाविद्यालयाचा मुख्य उद्देश असल्याचं भूपतसेन सावंत यांनी बोलताना सांगितलंय। आपल्या जिल्ह्यात कृषी महाविद्यालय व्हावं असं स्वप्न आमचे वडील माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचं होतं आणि ते स्वप्न आता आम्ही पूर्ण केलंय, त्याचं आम्हाला फार समाधान वाटतंय। या कृषी विद्यालयामुळे शिक्षणाच्या विविध संध्या उपलब्ध होणार आहेत। या महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, कृषी शिक्षण व संशोधन परिषद उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, धनंजय मुंडे यांचं सहकार्य लाभलंय। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अमरसेन सावंत, आशाताई सावंत, संस्था सचिव संगीता सावंत, डॉक्टर विनीत बांदिवडेकर, डॉक्टर विद्याधर तायशेटे, अनिल नाईक, रामचंद्र घोगळे, रणजित सावंत आदी उपस्थित होते। संस्थेचे या इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष भूपतसेन सावंत, उपाध्यक्ष अमरसेन सावंत आणि संस्था सचिव सेक्रेटरी संगीता सावंत, डायरेक्टर म्हणून डॉक्टर विनीत बांदिवडेकर, डॉक्टर विद्याधर तायशेटे, अनिल नाईक, रामचंद्र घोगळे, रणजित सावंत हे सर्व संस्थेचे डायरेक्टर आहेत। तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून आशाताई सावंत या आहेत आणि या सर्वांच्या सहकार्याने आम्ही सर्व आज करत आहोत आणि त्यातही आम्हाला बऱ्यापैकी यश आलेलं आहे। संस्थेच्या सर्व डायरेक्टरांचं मुलाचं सहकार्य यात लाभत असतं। तसेच नवीन BSc ॲग्री कॉलेजचा कोड नंबर 11309 असा असून या कोड नंबरवरती BSc ॲग्रीसाठी विद्यार्थ्यांनी लॉग इन करावं असं आवाहन मी माझ्या संस्थेचा अध्यक्ष म्हणून आपल्याला करत आहे। इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था 1992 साली पुष्पसेन सावंत यांनी रजिस्टर केली आणि त्यानंतर या संस्थेचं पहिलंच कृषी डिप्लोमा कॉलेज डिगस येथे चालू झालं आणि या कॉलेजमधून बरेचसे ग्रामसेवक आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 50% ग्रामसेवक या कॉलेजचे आहेत। त्यानंतर या संस्थेचं D.Ed कॉलेज चालू झालं 2000 आणि त्यानंतर 2005 ते 5-6 मध्ये या संस्थेने डी फार्मसी हा जिल्ह्यातील पहिला औषध निर्माता पदवी म्हणजे डिप्लोमा कोर्सेस चालू केला आणि त्यानंतर संस्थेची घोडदौड चालू झाली। संस्थेने डिप्लोमा D.Ed कॉलेज चालू केलं आणि त्यानंतर संस्थेने नर्सिंग कॉलेज 2 वर्षाचं डिप्लोमा चालू केलं ANM आणि 2021-22 मध्ये संस्थेने B फार्मसी डिग्री कॉलेज चालू केलं आणि त्यानंतर GNM कॉलेज 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स GNM चालू केला। तसेच संस्थेने इथल्या मुलांसाठी ज्युनियर कॉलेज 11वी 12वी हे पण चालू केलं आणि विशेष करून गेली 5 वर्ष संस्थेने
JEE नीट्स या आणि CET हा कोर्स जिल्ह्याभरामध्ये राज्यात म्हणजे कोटातील फॅकल्टी आणून या ठिकाणी चालू केला. त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. यावर्षी CETमध्ये 99.39 आणि 90% वरती 12 मुलं आली. आणि हे कोर्स चालू करताना आम्ही एकच देतो, जिल्ह्यातील मुलांना इथेच शिक्षण मिळावं, जेणेकरून इथल्या शेतकऱ्याच्या मुलांना बाहेर जाऊन शिकून जे पैसे खर्च करावे लागतात ते खर्च इथेच राहावेत आणि त्यांच्या मुलांनी इथे शिकावं, यासाठीच या संस्थेचं शैक्षणिक धोरण आहे. 2017मध्ये नानांची खूप मोठी इच्छा होती की संस्थेचं ॲग्रिकल्चर कॉलेज चालू व्हावं, म्हणून त्यांनी एक ॲग्रिकल्चर कॉलेज चालू केलं. पण 2017मध्ये त्याला तत्त्वज्ञ मान्यता मिळाली आणि ते कॉलेज राज्यपालांच्या आदेशामुळे थांबलं. आणि नानांची इच्छा असल्यामुळे मला नानांचं स्वप्नच पूर्ण करायचं होतं, म्हणून त्या कॉलेजसाठी मी गेले वर्षभर ज्यावेळी राज्यपालांची 2022 मेला बंदी उठली त्यावेळी या कॉलेजच्या कामासाठी चालू केलं. आणि त्यात 20/7/2023ला मला यश आलं. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा GR निघाला आणि संस्थेला नवीन कृषी ॲग्रिकल्चर कॉलेज मिळालं. यासाठी विशेष करून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दीपकबाई केसरकर यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं. या भागाचे आमदार वैभव नाईक, महाराष्ट्र कृषी संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाशराव आबिटकर या सर्वांनी या ठिकाणी आम्हाला मदत केली. तसेच कृषी मंत्री अब्दुल सत्तार, धनंजय मुंडे असतील, या सर्वांनी सहकार्य केलं. तसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा यासाठी सहकार्य केलं. त्या सर्वांचे मी संस्थेच्या वतीने आभार मानतो. आणि इथल्या मुलांना इथे शिक्षण मिळावं. आज संस्थेचं स्वतःचं मुलींचं हॉस्टेल आहे, मुलांचं हॉस्टेल आहे. मुलांना हॉस्टेलपर्यंत सोडण्यासाठी संस्थेने बसचीसुद्धा व्यवस्था केली आहे. संस्थेने जे उपक्रम राबवलेले आहेत ते इथल्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून आजपर्यंत संस्थेने एक विशेष बाब म्हणून सांगतो की इथल्या गरीब आणि होतकरू मुलांना जर फीमध्ये सुद्धा लाखो रुपये, म्हणजे आज संस्थेने 6 ते 7 लाख रुपये इथल्या मुलांना फीमध्ये कमी केलेले आहेत. फक्त संस्था एक लिहून घेते की बस सदर आणि आम्ही आमची टीम पाठवतो आणि पुष्पसेन सावंत यांच्या नावाने त्या मुलांना कन्सेशन देतो. आणि अशा तऱ्हेने संस्थेने 6 ते 7 लाख रुपये मुलांच्या फीमध्ये कमी केलेले आहेत. आणि संस्थेने नवीन काही करायचं म्हणून एक कॉलेज चालू केले आहे. या कॉलेजमधून कृषी पदविका घेतल्यानंतर बँकिंग क्षेत्रामध्ये, तसेच एखाद्या फर्टिलायझर कंपनीमध्ये किंवा MSc UPC परीक्षासुद्धा देऊ शकतात, MBA करू शकतात. त्यामुळे हे कॉलेज झाल्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना याची सोय होईल. नाना ज्यावेळी सिनेट मेंबर होते कोकण कृषी विद्यापीठामध्ये त्यावेळी त्यांनी कोकण भागातील विद्यार्थ्यांना 70% ॲडमिशन मिळावं म्हणून प्रयत्न केले आणि त्याचाही फायदा आज मुलांना होत आहे. या ठिकाणची कोकण भागातली मुलं, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, ठाणे असेल, या कोकण भागातली मुलं या ठिकाणी 70% ॲडमिशन घेणार आहेत आणि उर्वरित 30% बाहेरची घेणार आहेत. त्यामुळे इथल्या मुलांना त्याचा खूप फायदा होणार आहे. आणि या पदवी ॲग्रिकल्चर कॉलेजमुळे लोकांना शेतीकडे लोकांचा म्हणजे मुलांचा कल दिसून येईल पुढच्या काळात. आणि जे आता ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये डेव्हलपमेंट होईल मुलांची. त्यामुळे या कॉलेजमध्ये भरभराट आपण करूच आणि एक जिल्ह्यातील चांगलं मॉडेल कॉलेज म्हणून आम्ही उभं करणार आहोत. आपण सर्वांनी त्यासाठी सहकार्य असेलच. तसंच संस्थेचे जे उपक्रम आहेत ते चांगल्या प्रकारे चालू आहेत. गेले 20 ते 25 वर्षे, संस्थेला 30 वर्षे झालेली आहेत. 30 वर्षात संस्थेने वेगवेगळे उपक्रम केले आणि त्यात यशस्वी झालेली आहे. संस्थेचे ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, शिक्षक असतील किंवा आज संस्थेचे 1000 डिप्लोमा फार्मसी बाहेर पडलेले आहेत, ते वेगवेगळ्या भागात आहेत. संस्थेचं आता B फार्मसी हेही कॉलेज चालू आहे. अशा रीतीने संस्थेने वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये चांगलं काम करून संस्थेचं नाव आज जिल्ह्यात आहेच. आणि सर्वांना कन्व्हिडेंट असं संस्थेचं ऑफिस म्हणजे संस्थेचे एरिया आहे तो मुंबई गोवा 66 नंबर हायवे आहे. तिथपासून 50 मीटरवरतीच आहे. कुठच्याही आत जायला नको. बांद्यापासनं तो तराळ्यापासनं मुलगा या कॉलेजमध्ये अपडाऊन करू शकतो. आपण या संस्थेला असं सहकार्य करावं आपल्या चॅनलच्या वतीने, एवढंच या प्रसंगी मी सांगतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र.